8 जानेवारी जागतिक धम्मध्वज दिन। आज धम्मध्वजाला स्थापना होऊन 140 वर्ष झाली। या निमित्ताने कोटनाका ठाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ धम्मध्वजारोहण करण्यात आले। हा दिवस बौद्ध जगतात अत्यंत महत्त्वाचा आहे। हा धम्मध्वज संपूर्ण जगाला शांती, प्रगती, मानवतावाद आणि समाज कल्याणाची प्रेरणा देत आला आहे। या धम्मध्वजाला 5 रंग आहेत, ज्यांना स्वतंत्र अर्थ आणि भावना आहेत। 5 रंगांमुळे या ध्वजाला पंचशील ध्वज असेही संबोधलं जातं। या प्रसंगी सर्व उपस्थितांना मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या। कार्यक्रमाला ठाणे शहराचे आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, परिवहन समिती सदस्य विकास पाटील, बौद्ध भिक्षुक कार्यक्रमाचे मुख्य आयोजक कृपाल कांबळे, विशाल वाघ, सुप्रसिद्ध गायक पावा, धर्मगुरू भत्ते, बौद्धशील महाथेरो, विक्रम भोईर, प्रदीप जाधव, आतिश सोनावणे, तेजस चंद्र मोरे, दिनेश मेहरोल, राहुल कुंड, श्रुतिका मोरेकर, प्रदीप जाधव, आतिश सोनावणे यांसह इतर मान्यवर कार्यकर्ते, ठाणेकर नागरिक यावेळी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। यांच्यासह इतर मान्यवर कार्यकर्ते, ठाणेकर नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज ठाणे नगरीमध्ये जागतिक धम्मध्वज दिन हा प्रथमच साजरा होतो आहे। या ठिकाणी कृपालजीच्या पुढाकाराने आज भंतेजी पण आलेले आहेत आणि या निमित्ताने अतिशय हा पवित्र दिन आहे। तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचाराचं स्मरण आणि संकल्प करण्याचा दिन आहे आणि त्यामुळे या ध्वजाचे जे रंग आहे हे रंग आपल्याला शांती, अहिंसा, करुणा, प्रेम, सेवा याचा एक विचार जगामध्ये देते आहे आणि त्यामुळे या विचाराचा संकल्प करण्याकरता आज हा ध्वजदिन आपण साजरा केला आहे आणि नियमितपणे पुढच्या काळामध्ये देखील हा साजरा केला जाणार आहे। या ध्वजाचं कायमस्वरूपी असं या ठिकाणी स्थापना होण्याच्या दृष्टीने ही सगळी मंडळी जी आहेत ती जागा सुचवणार आहेत आणि निश्चितपणे कायमस्वरूपी 365 दिवस हा विचाराचा ध्वज जो आहे तो फडकत राहण्याचा काम हे आम्ही सगळी मंडळी जी आहे ती करू। आज प्रथमच ठाणे नगरी येथे जागतिक बौद्ध धम्मध्वज दिन हा साजरा करण्यात आलेला आहे। आत्तापर्यंत या परीचा कार्यक्रम कधीच झाला नव्हता ठाण्यात, पण आम्ही तरुण मंडळी एकत्र येऊन, जमदाडे साहेब आहेत, असे काही जुने जाणती लोक एकत्र येऊन आम्ही हे ठरवलं की या वर्षीपासून आपण हा दिवस साजरा करायचा आणि ठाणे नगरीमध्ये एक धम्मध्वजाच्या माध्यमातून आपण एक धम्म चळवळ उभी करायची असा आम्ही हा मनस घेतलेला आहे आणि पुढेही हे काम चालत राहील। आमचं एक बुद्धविहार संघ आहे ठाण्याचं, त्या संघाच्या मार्फत ह्याच्या पुढे कामं केली जातील। ज्या ज्या बुद्धविहारांमध्ये जे जे रिक्वायरमेंट असतील शासन दरबारी आम्ही त्या घेऊन आम्ही त्या पूर्ण करू आणि बौद्धांचे जितके प्रश्न सोडवता येतील ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू।